मी श्वेता भालेकर परब आरोग्यम धनसंपदामध्ये आपले स्वागत। आज आपण मातृत्व आणि बालस्वास्थ्य व्यापक दृष्टिकोनाची गरज या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सौरभ दाणी आणि डॉक्टर अश्विनी मराठे। नमस्कार सर आणि मॅम, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। धन्यवाद। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी दोन्ही डॉक्टरांची आपण ओळख करून घेणार आहोत। डॉक्टर सौरभ दाणी हे मुंबईतले प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ आहेत। त्यांनी मुंबईतल्या प्रसिद्ध नवरोजी वाडिया प्रसूती रुग्णालयामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। ते 2003 पासून क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आहेत। सध्या इंडियन सोसायटी फॉर प्रीनेटल डायग्नोसिस अँड थेरपीचे ते अध्यक्ष आहेत। ISPAT ही भारतातील डॉक्टर आणि सायंटिस्टची संघटना आहे जी महिला आणि बाल आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते। डॉक्टर सौरभ दाणी असोसिएशन ऑफ फेलो गायनेकोलॉजिस्ट ऑफ मुंबईचे अध्यक्ष होते। त्यांना अनेक वैद्यकीय मंचावर वक्ता म्हणून सुद्धा आमंत्रित करण्यात आले। प्रतिबंधात्मक आरोग्यासंदर्भात त्यांचं ज्ञान शेअर करण्यासाठी त्यांना अनेक कॉर्पोरेट्सनी सुद्धा आमंत्रित केले। त्यांना हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये आणि नवजात स्क्रीनिंगमध्ये विशेष रस आहे। ते सध्या एव्हर हिलशी संबंधित आहेत आणि त्यांना मुंबईतील Cloud9, HCG, नमक ग्रेस जेम या रुग्णालयांमध्ये सुद्धा आपली ते सेवा देत आहेत। तसेच डॉक्टर अश्विनी मराठे यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। डॉक्टर अश्विनी मराठे या एक अत्यंत कुशल फिजिओथेरपिस्ट आहेत ज्यांचा भारत आणि USA या दोन्हीकडचा अनुभव त्यांना आहे आणि या दोन्ही ठिकाणी 17 वर्षांपेक्षा त्यांना जास्त अनुभव आहे। त्यांनी USA मधून डॉक्टरेट पदवी, LTMMC सायन मुंबई इथून फिजिओथेरपीमध्ये बॅचलर आणि इंडियाना पोलीस विद्यापीठामधून फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे। डॉक्टर मराठे यांचा फिजिओथेरपी क्षेत्रातला प्रवास त्यांना इंडियाना पोलीस ते बोस्टनला घेऊन गेला, जिथे केम्ब्रिज हेल्थ अलायन्सचा एक भाग असलेल्या विडेन हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिले। 2013 मध्ये भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी खासगी प्रॅक्टिस सुरू केली आणि नंतर चर्चगेट मधल्या QI स्पाइन फ्लॅगशिप क्लिनिकच्या प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला। त्यांनी द फिट मॉम प्रोजेक्टची सहस्थापना केली। गर्भधारणेदरम्यान आणि नंतर आरोग्यदायी आहार आणि तंदुरुस्तीच्या पद्धतींसाठी समर्पित असं एक अग्रगण्य व्यासपीठ त्यांनी निर्माण केले। डॉक्टर मराठे यांनी फिजिओथेरपी व्यायामासह कृत्रिम बुद्धिमत्तेचं विलीनीकरण करणारी वेलनेस कंपनी फिट हेल्थ इथं फिजिओथेरपी ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून नेतृत्वाची भूमिका स्वीकारली आहे। डॉक्टर अश्विनी मराठे सध्या एव्हर हिल क्लिनिकमध्ये फिजिओथेरपी डिपार्टमेंटच्या प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत आहेत। चला तर मग विषयाला सुरुवात करूया। माझा पहिला प्रश्न डॉक्टर सौरभ दाणी यांच्यासाठी आहे। सर, कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर म्हणजे नेमकं काय आणि महिला आणि बालकांसाठी हे का गरजेचं आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर कशाला इम्पॉर्टंट नाही आहे, सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे। आता कुठली पण केस बघा तुम्ही, प्रेग्नन्सी असेल, नॉन प्रेग्नंट असेल, त्यांना एक बॉडी आहे पूर्ण, म्हणजे सगळे बॉडीचे सगळे ट्रीटमेंट्स आपण करायलाच पाहिजे। फक्त एक एक ऑर्गन नाही सेपरेट बघू शकतो। आता प्रेग्नन्सी असेल तर ते बरोबर एक्सरसाइज करतात की नाही, त्यांचे डाएट वगैरे चांगली आहे की नाही, ते जेवण बरोबर करतात की नाही, नंतर ते एक्सरसाइज करतात की नाही, ते सगळीच वस्तू बघायला पाहिजे। त्यांच्या मेंटल हेल्थ कसं आहे ते सगळंच फोकस नाही केलं आपण तर कसं माहिती पडेल? दॅट इज वाय इट इज कॉम्प्रिहेन्सिव्ह, दॅट इज वाय यू हॅव टू फोकस ऑन ऑल द 360 डिग्रीज। अगदी सर, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच गरजेचा असलेल्या स्त्रियांमध्ये नेमक्या सामान्य समस्या नेमक्या काय असतात त्यांच्यामध्ये? आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो। माझ्याकडे एक प्रेग्नंट पेशंट आली आहे, सध्या त्यांना डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर असेल तर मला फक्त त्यांच्या मेडिसिनची गोळी नाही द्यायची आहे। त्याला मला बघायचं आहे की त्यांचं न्यूट्रिशन चांगलं असायला पाहिजे, त्यांना कॅलरी वाढवायला नाही पाहिजे, ते एक्सरसाइज करायला पाहिजे, नंतर त्यांची प्रेग्नन्सीच्यामुळे जे मसल्स विकनेस होणार त्याच्यासाठी फिजिओथेरपी ते डॉक्टर अश्विनी तुम्हाला परत सांगेल जास्त करून। तर हे सगळीच तुम्हाला ब्रांचेस ऑफ मेडिसिन जे आहेत ते इंटिग्रेट करायला पाहिजे। अँड वेन यू इंटिग्रेट एव्हरीथिंग देन द आउटकम बिकम्स बेटर, बिकॉज आउटकम चांगला झाला मदरचा तर ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी चांगली होणार, बेबीतली कंडिशन चांगली होणार अँड एव्हरीबडी इज गोइंग टू बी हॅपी अबाउट इट। अगदी सर, म्हणूनच त्यासाठी महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून तुम्ही एव्हर हिलची स्थापना केलेली आहे। हे तुमचं स्टार्टअप आहे, तर त्याविषयीची माहिती द्याल आणि हे काय गरजेचं आहे, काय काय पद्धतीचे उपक्रम तुम्ही या माध्यमातून राबवताय त्याविषयी सुद्धा सांगाल? आता बेसिकली एव्हर हिल एक स्टार्टअप कशाला हे स्टार्टअप झालं आहे, कारण की जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये बघितलं की हे रिक्वायरमेंट आहे पण एक रिक्वायरमेंटला फुलफिल करायला कोणी कंपनी आहेच नाही, प्रायव्हेट नाही, निजी नाही आहे, गव्हर्नमेंटची नाही, कोणी काय करायलाच रेडी नाही। याच्यामध्ये काय करतात, आजच्या तारीख पण आपण डॉक्टरकडे गेले ते डॉक्टर काय करणार, तुम्हाला हे ट्रीटमेंट घ्या, हे करायला पाहिजे, मेडिसिन पाहिजे, नंतर पुढे करतात की नाही करतात, जेव्हा नेक्स्ट टाइम येणार तेव्हा केवढी त्याच्यावर मेहनत केली आहे की नाही केली आहे। आता आपण डॉक्टर अश्विनीला आपण विचारू कसं केसेसमध्ये कसं होतात, पेशंटला आपण लिहून दिलं काइंडली ॲडवाईस एक्सरसाइजेस, पण ते एक्सरसाइज करतात की नाही,
सो डॉक्टर अश्विनी विल टेल यू अर एक्सपिरियन्सेस दॅट बरेच टाइम पेशंट्स एक्सरसाइज करतच नाही पण असं परत येतात. अँड दॅट इज द रिझन वाय वी हॅड टू स्टार्ट एव्हरील. एव्हरील काय करताय की याचे ऑफलाईन सेंटर्स आहे आणि एक ॲप पण आहे. त्या ऑफलाईन सेंटर्समध्ये आम्ही गायनेकॉलॉजिस्ट आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, न्यूट्रिशनिस्ट आहे, योगा थेरपिस्ट आहे, हे सगळेच आहे आणि ते सगळे एकमेकांना कम्युनिकेट करतात. कारण की डॉक्टरनी काय सांगितलं, फिजिओथेरपिस्टनी काय केलं, डायटिशियननी काय केलं, एक सगळ्यांना माहितीच नाही असेल तर तुम्ही कसं मनुष्याला प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकेल. अँड दॅट इज द रिझन. बट द प्रॉब्लेम इज आता एकच सेंटर तुम्ही केलं असेल तर प्रॉब्लेम आहे की सगळेच नाही येऊ शकत. अँड दॅट इज वाय वी हॅव टू गो हेल्थटेक अँड वी क्रिएटेड एन ॲप सो दॅट कुठे पण इंडियामध्ये असेल ते सगळ्यांना एकमेकांना कम्युनिकेट करू शकतात आणि यू कॅन गिव्ह अ बेटर एक्सपिरियन्स. आणि जसं वेगवेगळ्या सर्व्हिसेसची जी माहिती असते ती डॉक्युमेंटेशन एका सर्व्हिस प्रोव्हायडर पासून दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरला पण कम्युनिकेट केली पाहिजे. आता सपोज काही नवीन चेंजेस झाले, न्यूट्रिशनिस्टनी फिगर आउट केलं की हे काही आहे, तर ते त्वरित गायनेकोलॉजिस्ट किंवा फिजिओथेरपिस्टना कळायला पाहिजे. कधी कधी ह्या डेटा ट्रान्सफर मध्ये ना काही मिस होऊन जात आणि म्हणजे अनफॉर्च्युनेटली कधी काही रिस्की सिच्युएशन्स पण येऊ शकतात. त्यामुळे सगळ्या सर्व्हिसेस कॉम्प्रिहेन्सिव्ह एका रूफ अंडरचे असण्याचं खूप गरजेचं आहे. अगदी. जर आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या आहारामध्ये योग्य पोषण मूल्यांचा समावेश असणं खरं तर गरजेचं आहे आणि गरोदरपणामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. तर गरोदरपणामध्ये योग्य पोषण होणं का गरजेचं आहे त्याविषयी प्लीज विस्तृतपणे माहिती द्या. आता न्यूट्रिशन, आपण पोषण सांगतात न्यूट्रिशन, तर प्रेग्नन्सीमध्ये किती किती चेंजेस असतात. ओके, एक तर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये एक बाळ असते तुमच्या पोटामध्ये, त्यांना ॲडिक्वेट न्यूट्रिशन पाहिजे. त्यांना न्यूट्रिशन नाही भेटलं तर त्याचा ग्रोथ अफेक्ट होणार. सो त्याच्यासाठी प्रॉपर न्यूट्रिशन घ्यायला इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघतो एवढी एन्व्हायरमेंट चेंज झाली आहे, आपली पोल्युशन झालं आहे, किती कंटॅमिनेशन असतात, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन चांगलं घ्यायला जास्त इम्पॉर्टंट आहे. सो इफ यू डोंट टेक प्रॉपर न्यूट्रिशन देन ऑब्व्हियसली द ग्रोथ इज गोइंग टू बी अफेक्टेड. आता न्यूट्रिशन चांगलं म्हणजे काय, मला एकदम सोपं आहे सांगायला, पेशंटला सांगायचं प्लीज टेक गुड न्यूट्रिशन. पण काय चांगलं न्यूट्रिशन आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड दॅट इज वाय नीड टू हॅव अ टीम ऑफ डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट. ते तुमची डाएट समजून ते तुम्हाला सांगू शकेल की तुम्हाला हे आवडतात तर तुम्हाला हे घ्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ॲडिक्वेट प्रोटीन भेटेल, ॲडिक्वेट कार्बोहायड्रेट्स भेटेल, ॲडिक्वेट व्हायटामिन्स भेटेल, म्हणजे ओव्हरऑल ग्रोथ ऑफ द मदर अँड द बेबी इज इम्प्रूव्ड. अगदी. मॅम, जसं सरांनी सांगितलं की योग्य पोषण मूल्य या गरोदरपणात घेणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबरीने शारीरिक विचार करता या गोष्टींचा समावेश आपण करणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबरीने मानसिक आरोग्य सुद्धा महत्त्वाचं आहे. तर एव्हरही यामध्ये कशी महत्त्वाची भूमिका बजावत आहे गरोदरपणामध्ये त्या स्त्रियांचं मानसिक आरोग्य योग्य राखणं, यामध्ये आपण काय करताय? प्रेग्नन्सीमध्ये मातेला अनेक गोष्टींची काळजी करत असते. ती स्वतःही करते आणि आजूबाजूचे लोकही सांगतात तू हे केलं का, हे करायला पाहिजे, किंवा माझी प्रेग्नन्सी अशी झाली वगैरे. तर सतत काही ना काहीतरी स्टिम्युलस येत राहतं. त्यामुळे मातेच्या मनात खूप विचार असतात, शंका असतात. आजकाल गुगल आहे त्यामुळे सगळेजण गुगल डॉक्टर बनून जातात. काही काही लिहिलेलं असतं, कधी कधी ते चुकीचंही असतं. हो की नाही डॉक्टर सौरभ, तुम्ही पण बरेच पेशंट्स बघितले असतील. मी पण याच्यावर एक ऍड करतो श्वेता. काय आहे की बेसिकली पहिला सारखे आता फॅमिलीज नाही राहिलेत. पहिले जॉईंट फॅमिलीज होते, ठीक आहे. आता झाले न्यूक्लिअर फॅमिलीज. न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये त्यांना ऍडवाइस द्यायला पण कोणी सिनियर नाही आहे, की एक्सपिरियन्स मनुष्य नाही आहे. आणि म्हणजे ते जास्त डाऊट्स असतात, स्वतःवर डाऊट्स असतात की हे मी केलं बरं आहे का चाइल्डसाठी, बिकॉज सगळ्यांना चाइल्डची काळजी असते. म्हणजे ते हे विचार करतात की मी हे केलं तर काही प्रॉब्लेम तर नाही होणार, हे सगळे टेन्शन घेतात. नंतर वर्क कल्चर आहे, आता कॉर्पोरेट वर्क कल्चर आहे, गव्हर्नमेंट वर्क कल्चर, काय पण असेल तर नंबर ऑफ आवर्स यू नीड टू गिव्ह टू द वर्क इज इन्क्रीजिंग. सो त्याच्यामुळे सगळे स्ट्रेसेस एवढे आहेत. नंतर ते सोडून फायनान्शियल स्ट्रेसेस, EMIs वगैरे जे असतात ते, तो बिकॉज ऑफ ऑल दिस स्ट्रेस द बेबी डज गेट अफेक्टेड. आणि त्याच्यासाठी वी नीड टू इव्हन टेक केअर ऑफ द मेंटल वेलनेस ऑफ द प्रेग्नेंट मदर. आणि हा विषय ना जास्त लोक बोलत नाही आणि हाईड करतात, किंवा ते सांगतात तू जास्त विचार करते. या वेळेला खरं मातेला खुश राहायचं असतं, आनंदी राहायचं असतं. पण हे सगळे स्ट्रेसेस मुळात होतात आणि ते अड्रेस करायला पाहिजे, नाही तर पुढे जाऊन अजून काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. बरोबर. आणि एव्हरहिल हा मुद्दा खरं तर खूप प्रकर्षानं जो दुर्लक्षित आहे त्याचा विचार करते, त्याबद्दल दोघांचे मी आभार मानते. वळूया पुढच्या मुद्द्याकडे की मॅम, फिजिओथेरपी गरोदरपणामध्ये कशा पद्धतीने प्रभावी आहे आणि त्याचा वापर होतोय सध्या? फिजिओथेरपी हे प्रेग्नन्सीमध्ये आणि प्रेग्नन्सी नंतर खूप महत्वाची असते. प्रेग्नन्सीच्या वेळेला स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी आणि प्रेग्नन्सी नंतर सुद्धा फास्टर रिकव्हरी, म्हणजे नॉर्मल सीवर किंवा पहिल्या फिटनेस लेवलवर परत जाण्यासाठी हेल्प करतं.
आता प्रेग्नन्सीच्या वेळेला मातेला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस होतात. पाठदुखी आहे, पायाला गोळे येणे, सूज येणे, पेल्विक फ्लोअरचे प्रॉब्लेम्स, काही हिप पेन, कार्पल टनल म्हणजे हाताला मुंग्या वगैरे येणे, अशा अनेक प्रॉब्लेम्ससाठी फिजिओथेरपी खूप इम्पॉर्टंट ठरते. आणि ह्यात काय काय एक्सरसाइजेस शिकवले जातात, पॉस्चरवर फोकस केला जातो, म्हणजे उगाच आपला ताण नाही पडायला, ऍडिशनल स्ट्रेसेस नाही पडायला, ज्याच्याने अजून एक्स अँड पेन्स वाढू शकतात. नंतर प्रेग्नन्सीच्या वेळेला पेल्विक फ्लोअरचे एक्सरसाइजेस शिकवले जातात, ज्याच्यामुळे पेल्विक फ्लोअरची फ्लेक्सिबिलिटी आणि स्ट्रेंथ वाढते. आता हे कशाला गरजेचं आहे? कारण डिलिव्हरीच्या वेळेला आपल्याला हेच मसल्स इम्पॉर्टंट आहे. तर डिलिव्हरी स्मूथ आणि इझियर करण्यासाठी फिजिओथेरपी फार महत्त्वाची असते. नंतर डिलिव्हरी नंतरही मातेला म्हणजे जेव्हा आपण बेबीला केअर करतो तेव्हा एकतर वीकनेस आलेली असते आणि हजार एक्स अँड पेन्स पण सुरू होतात. तर त्या वेळेला सुद्धा फिजिओथेरपी खूप महत्त्वाची ठरते. अगदी. अनेकदा प्रेग्नन्सी दरम्यान आपण विचार करतो की कशा पद्धतीने आपल्याला पुढचा काळ म्हणजे जो 9 महिन्यांचा काळ तो घालवायचा, आणि जसं तुम्ही विचार केला की खुश राहणं गरजेचं आहे. यामध्ये पहिल्यापासून आपल्याला सांगितला जातो तो म्हणजे गर्भसंस्कार. तर हा गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत? गर्भसंस्कार ही आपल्या संस्कृतीत एक सुंदर आणि खूप प्राचीन प्रथा आहे. गर्भसंस्कार म्हणजे आपण जाणून बुजून गर्भावर केलेले संस्कार. आता हे जे गर्भसंस्कार आहे ते आपण प्रेग्नन्सीच्या फर्स्ट मंथ पासून ते 9व्या महिन्यापर्यंत कधीही करू शकतो. इनफॅक्ट गर्भसंस्कार हे जे फॅमिली प्लॅनिंग करता आहेत कपल्स, हे प्रेग्नन्सीच्या 3 महिन्या आधीपासून पण चालू करू शकतात. तर अशाने आपण आपलं बाळ म्हणजे सगळ्यांनाच सुंदर, सद्गुण आणि सर्व गुणांनी संपन्न पाहिजे असतं. तर हे घडवण्यात मदत होते. अगदी. आणि मग त्यासाठी एव्हरहिल नेमकं काय काय उपाययोजना तर करते, आमच्या काय काय इथे उपक्रम आहेत? सुद्धा म्हणजे जसं कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हिस बद्दल आम्ही म्हणतो, तर हे सर्व्हिसेस ही प्रदान केलेले जातात. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. बाळाला जन्म दिल्यानंतर अनेकदा स्तनपान केलं जातं किंवा काही वेळेला काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये. तर गरोदरपणामध्ये आणि ते स्तनपान करण्याविषयी मातेला जागृत करणं खूप गरजेचं असतं. तर त्याविषयी काय माहिती द्याल? तर डिलिव्हरी नंतर जे ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं. एक वेळेला त्यात काही इश्यूज आढळून येतात, तर एव्हरहिल हे ह्या सेवा पण प्रदान करते. प्रोफेशनल काउन्सिलर्स असतात जे स्तनपानाच्या तंत्राबद्दल माहिती देतात, सपोर्ट आणि एज्युकेशन देतात. तर त्यामुळे काय होतं की मातेला सुद्धा काही तिचे डाऊट्स असतील ते क्लिअर होतात आणि ओव्हरऑल मग त्या नवजात शिशूच्या आरोग्यावर पण हातभार लागतो. तर हे सर्व्हिसेस देखील आमच्या इथे ऑफर केले जातात. आणि डॉक्टर सौरभ ऍड करू शकतात की ह्याचं किती इम्पॉर्टन्स आहे, त्यांनी कसे केसेस बघितले. श्वेता, काय असतात, आपण सगळे मॅमल्स आहेत, तर सगळे मॅमल्स स्पेसिफिक असतात. म्हणजे वेल्स असेल तर त्यांचा जे मिल्क असतो तर त्यांचा बच्चूसाठी असतो. तसंच ह्युमन्सच्या जे मॅमल्स आहेत आपण, आपल्या बच्चूसाठी आपला दूध परफेक्ट असतो. म्हणजे ब्रेस्ट मिल्क जेव्हा बच्चूला दिलं त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिशन असतात, सगळे डायजेस्टिबिलिटी असतात, म्हणजे बेबी प्रॉपरली डायजेस्ट पण करू शकतो आणि ॲब्सॉर्ब पण करू शकतो. म्हणजे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लस दुसरा ॲडव्हान्टेज, जेव्हा पण आई कुठल्या बच्चूला ब्रेस्ट फीडिंग करतात त्याचे इमोशनल बॉन्डिंग जास्त होतं. दॅट इज अनदर इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ इट. अँड थर्ड, इट हेल्प्स इन रिड्युसिंग द ब्रेस्ट कॅन्सर्स फॉर द मदर इन द फ्युचर. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर हे सगळेच इम्पॉर्टंट आहे आणि पेशंटला सांगायला पाहिजे आपण. आता बरेच टाइम होतात की ऑफिसला जायचं आहे, चला ब्रेस्ट फीडिंग बंद करून टाका, पण त्याचे डिसएडव्हान्टेजेस माहीत नाही पडत. म्हणजे ते काउन्सिलिंग एकदम इम्पॉर्टंट आहे. अँड दॅट इज वाय डॉक्टर अश्विनी जे सांगत होते, लॅक्टेशनल काउन्सिलर्स, ते लॅक्टेशनल काउन्सिलर्स लय इम्पॉर्टंट असतात. अँड दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ एव्हरहिल प्रोग्राम. म्हणजे गरोदरपणात जितकी आपण काळजी घेतली पाहिजे तितकीच बाळंतपणानंतर मुलाला स्तनपान करणं का गरजेचं आहे त्याविषयी सुद्धा जागरूकता होणं, त्या संदर्भात समुपदेशन करणं हे खूप गरजेचं आहे. Absolutely. आणि तुम्ही डॉक्टर सौरभ आणि डॉक्टर अश्विनी तुम्ही त्या संदर्भात जागरूकता निर्माण करताय, त्याबद्दल तुमचे आभार. कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत राहा TV9 मराठी. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मातृत्व आणि बालस्वास्थ्य व्यापक दृष्टिकोनाची गरज या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सौरभ दाणी आणि डॉक्टर अश्विनी मराठे. पुन्हा एकदा आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात. योग हा आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर योग आपल्याला अवलंबणं गरजेचं आहे. तर त्याच दृष्टिकोनानं प्रीनेटल योगा हे नेमकं काय कॉन्सेप्ट आहे आणि ती का गरजेची आहे?
आता योग इम्पॉर्टंट आहे ते वर्ल्डला माहिती पडलं आहे. वी हॅव एन इंटरनॅशनल योगा डे. बट प्रीनेटल योगा स्पेसिफिकली इज व्हेरी इम्पॉर्टंट. कशाला इम्पॉर्टंट आहे? बिकॉज एक्सरसाइज करायला पाहिजे, बट सगळे एक्सरसाइज करू शकत नाही. कारण की कोणाला डर असतात, कोणाला काय कॉम्प्लिकेशन असतात. बट योगा चांगलं केलं, चांगलं शिकवलं तर ते पूर्ण सगळे ट्रायमेस्टरमध्ये करू शकतात. म्हणजे सगळे ट्रायमेस्टरमध्ये वेगळे वेगळे ॲडवायसेस असतात आणि ते डॉक्टर अश्विनी सांगेल की कसं एक ट्रायमेस्टर ते दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये सगळे चेंजेस होतात. हो, बरोबर. तर योगा हे प्रेग्नन्सीच्या दरम्यान, ज्याला प्रीनेटल योगा म्हणतात, आणि नंतरही पोस्टनेटल योगा ही असतं, तर त्याच्यासाठीही हेल्पफुल असतं. आणि योगामध्ये कसं असतं की आपण मातेला त्याला ऍक्टिव्ह राहण्यासाठी, त्याची फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी आणि मानसिक जे वेलबिंग असतं त्याच्यासाठी देखील हेल्प करतं. आता प्रत्येक ट्रायमेस्टरच्या गरजा वेगळ्या असतात. स्टार्टिंगला आपल्याला कसं आहे, ते प्रेग्नन्सी स्टेबलाइज करायचं असतं आणि मातेला ऍसिडिटी, सिकनेस वगैरे असे प्रॉब्लेम्स असतात. तर त्यावेळेला कूलिंग आसनास जे असतात हे शिकवले जातात. नंतर नंतर जसे सेकंड ट्रायमेस्टरमध्ये थोडी प्रेग्नन्सी स्टेबल होते, त्याच्यात मातेला थोडी स्फूर्ती येते, त्यावेळेला आपण थोडे ॲडव्हान्स, थोडं स्ट्रेंथनिंग, फ्लेक्सिबिलिटी, एन्ड्युरन्स या सगळ्या दृष्टिकोनाने पण आपण योगासनास शिकवले जातात. नंतर थर्ड ट्रायमेस्टरमध्ये जेव्हा आपण डिलिव्हरीसाठी रेडी करतोय, त्यावेळेला आपलं जे बर्थ कनाल आहे, पेल्विक फ्लोअरचे जे मसल्स आहेत, त्यांची ताकद आणि लवचिकता हे वाढवण्यासाठी असे आसन्स दिले जातात, ज्याच्याने जे आपली डिलिव्हरीची प्रोसेस आहे ती अजून स्मूथ होण्यासाठी मदत होते. आणि ओव्हरऑल जे योगाचे मेंटल हेल्थवर बेनिफिट्स आहेत ते तर सगळ्यांनाही माहिती आहे. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि रिलॅक्सेशनसाठी मदत होते. डॉक्टर, चाइल्ड बर्थ एड्युकेटर म्हणजे काय आणि ते कसं फायदेशीर आहे? चाइल्ड बर्थ एड्युकेटर हे स्पेशलाइज प्रोफेशनल्स असतात, जे प्रेग्नंट कपल्स जे आहेत त्यांना डिलिव्हरीच्या प्रोसेसबद्दल माहिती देतात, सपोर्ट देतात आणि जे काही केअर त्यांना हवे असेल ते सांगतात. अनेक वेळा पालकांना म्हणजे प्रेग्नंट पालकांना ह्या संदर्भात खूप म्हणजे भीती असते आणि काही माहिती नसतं कसं करायचं, अँझायटी वगैरे असते. तर ह्या क्लासेस नॉर्मली कपल्स थर्ड ट्रायमेस्टरच्या वेळेला घेतात, ज्याच्यात त्यांना थोडे पोजेस किंवा मुवमेंट्स आणि महत्त्व म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइजेस शिकवले जातात. ह्या सगळ्यांमुळे काय होतं, जे डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये जे दुखणं असतं स्त्रीला, हे सोसण्याला थोडं मदत होते. आणि स्त्रियांची जी डिलिव्हरी संदर्भात असलेली भीती असते ती थोडी कमी करण्यात मदत होते आणि स्त्रीचा इन जनरल आत्मविश्वास थोडा वाढतो ह्याला फेस करण्यासाठी. अगदी. एव्हरहिलच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगली सेवा करतायत रुग्णांना. त्यांचं म्हणजे ज्या माता आहेत, नवजात माता आहेत किंवा ज्यांना मातृत्व हवंय अशा लोकांना तुम्ही मार्गदर्शन करताय. तर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? पहिल्यांदा सौरभ दाणी सर. बेसिकली कुठली पण प्रेग्नन्सी असेल की प्री प्रेग्नन्सी असेल आणि पोस्ट प्रेग्नन्सी, फक्त एकच डॉक्टर किंवा एक मनुष्याचं काम नाही आहे. इट्स अ टीम अप्रोच अँड दॅट इज वाय यू नीड एव्हरीबडी इन द टीम टू गिव्ह यू अ प्लेजरेबल अँड अ गुड एक्सपिरियन्स. हो, आणि डेफिनेटली जे कॉम्प्रिहेन्सिव्ह जिथे तुम्हाला सर्व्हिसेस मिळेल ते खूप इम्पॉर्टंट असतात, जसं मी आधी सुद्धा सांगितलंय. आणि असं नाहीये की तुम्हाला काही प्रॉब्लेम्स नाहीये तर तुम्ही तुमचं डाएट वगैरेकडे लक्ष नाही द्यायचं किंवा एक्सरसाइजकडे लक्ष नाही, मला काही प्रॉब्लेम असं नाहीये. तुम्हाला तुमची जी प्रेग्नन्सी आहे, युजली सगळ्या वुमनना तेच असतं की बाबा माझी डिलिव्हरी नीट व्हायला पाहिजे, बाळाला काही त्रास नाही व्हायला. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लागतं. तुमचं डाएट, मेंटल हेल्थ आणि एक्सरसाइज, एक फिटनेस लेवल आहे हे बरोबर ठेवायला लागतं. तर डेफिनेटली ह्या सर्व्हिसेसकडे लक्ष द्या, पण डॉक्टरांकडनं क्लिअरन्स मिळाल्यानंतर तुम्ही नवीन एक्सरसाइज सुरू करू शकता. तर ऑल द बेस्ट, आणि वी आर ऑलवेज हिअर टू हेल्प ॲट एव्हरहिल. सो जसं आपण डिस्कस केलं की सगळं कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर पाहिजे, तर त्याच्यासाठीच आम्ही एक ॲप काढला आहे, दॅट इज एव्हरहिल ॲप. तर विदिन अ वीक ते गुगलवर तुम्हाला भेटेल, iOS वर पण अवेलेबल होणार. फक्त रजिस्ट्रेशन आहे, सिम्पल मोबाईल नंबरवरून रजिस्टर करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे सर्व्हिसेस भेटेल. तुम्हाला डॉक्टरबरोबर कम्युनिकेट करायचं आहे, तुमचे स्वतःचे जे डॉक्टर आहे त्याच्याबरोबर. नंतर तुम्हाला फिजिओथेरपीज पाहिजे, तुम्हाला न्यूट्रिशन काउन्सिलिंग पाहिजे, तुम्हाला एक्सरसाइजेसचे व्हिडिओज पाहिजे, तुम्हाला जे सगळं पाहिजे प्रेग्नन्सीचं असोसिएटेड ते सगळंच पॉसिबल आहे. ते ॲपमध्ये तुमचे रिपोर्ट्स तुम्ही अपडेट करू शकतात, तुम्ही ते रिपोर्ट शेअर करू शकतात दुसऱ्या डॉक्टर्सबरोबर आणि
सगळे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की हे जे सगळे डॉक्टर्स तुमच्या इकोसिस्टममध्ये आहे ते सगळे एकमेकांचे रिपोर्ट्स आणि व्हॅल्यूज बघू शकतात. त्याच्यामुळे काय होतात की तुमची जे प्रेग्नन्सीचे एक्सपिरियन्स आहे दॅट विल बी एनहान्स्ड 100% मोर. अँड दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ॲप तुम्ही एक वेळ ट्राय करा, चेक करा आणि बघा तुम्हाला किती फायदेमंद आहे. तर आई बाबा होणं ही खरं तर खूप आनंदी गोष्ट असते आणि पण त्यामध्ये त्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपली शरीराची काळजी घेणं हे फार गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्ही दोघं मदत करत आहात एव्हरहिलच्या माध्यमातून. कारण तुम्ही लोकांना योग्य पद्धतीचा आहार कसं घेणं गरजेचं आहे, त्या मातेनं त्या काळामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, त्याचबरोबर योगाची याच्यामध्ये कशी मदत होते याविषयीची आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती दिली आणि इथे आलात, खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. थँक्यू. थँक्यू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा भेटूयात एका नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.